आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी निवडणूक होत असून आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता। अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखालील जे उमेदवार पॅनल मध्ये जे उमेदवार होते त्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे। त्यामुळे तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ, त्याचप्रमाणे युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ आणि अमृतधुमाळ अजित कदम, अरुण कडू यांच्या नेतृत्वाखालील कारखाना बचाव कृती समिती यांच्या तिरंगी लढत होणार आहे। तनपुरे कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वत्र सभासद, कामगार, तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला इच्छा होती, परंतु ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। तिरंगी लढत या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत होणार आहे। काल आपण जर बघितलं तर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षीयांना आमंत्रित केलं होतं। त्यानुसार सर्व पक्षीय उपस्थित राहिले, त्यासाठी 10 जणांची कमिटी केली, मात्र बिनविरोध काय ही निवडणूक झालेली नाही असं दिसतंय। सत्यजित कदम यांनी सकाळीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि आज शुक्रवारी तनपुरे कारखान्याचे जे निवडणुकीसाठी शिवाजीराव कर्डिले असतील, सत्यजित कदम गटाचे जे उमेदवार होते त्यांनी आपले अर्ज मागे घेतले। एकंदरीत जर बघितलं तर ही कारखान्याची निवडणूक बिनविरोध अखेर झालेलीच नाही। बिनविरोधाच्या चर्चा झाल्या, मात्र यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आता तिरंगी लढत 31 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी तनपुरे कारखान्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडून 1 जून रोजी या कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या निकालात सभासद हे कोणाच्या ताब्यात कारखाना देणार हे स्पष्ट होणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।